प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति पवित्र नावात पुन्हा एकदा मी प्रत्येक मंडळीचं स्वागत करत आहे. परमेश्वर आपल्यासोबत आहे या विश्वासात आम्ही आहोत. आहे ना परमेश्वर आपल्याबरोबर? कारण की परमेश्वर आहे म्हणून आज आम्ही या ठिकाणी आहोत. जर परमेश्वर नसता तर कदाचित आम्ही कोठेतरी दुसरीकडे असतो. आणि त्या परमेश्वराची कृपा, परमेश्वराचा अनुग्रह त्याच्या प्रियजनांवर होतो. प्रियानं योहान याचा 15वा अध्याय 1 वचन खूप सुंदर आहे. जर कुणाला भेटलं तर वाचा. योहान 15:1 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, सॉरी 14:1 योहान याचा 15वा अध्याय त्याच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त एका ठिकाणी म्हणतो, मला वचन सापडत नाही, की 10वं वचन 15:10 मध्ये लिहिलेले, जसं मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल. या ठिकाणी परमेश्वर हा प्रेम आहे. प्रेम आम्हा सर्वांना माहिती आहे. त्या प्रेमामध्ये आज देवाने आम्हाला या पवित्र मंदिरात त्याचं गौरव करण्यासाठी आणलं असताना आज आपण येशूच्या स्वर्गारोहणासंदर्भात किंवा ॲसेन्शन संडे, आजचा रविवार हा ॲसेन्शन संडे किंवा स्वर्गारोहण रविवार म्हणून साजरा करण्यात येतो. त्याचप्रमाणे 24 तारखेला 24 मेला ॲडर्सगेट या ठिकाणी लंडन येथील ॲडर्सगेट या ठिकाणी जॉन वेस्लीचं परिवर्तन होतं किंवा त्यांचं खऱ्या रीतीने पवित्र आत्मा त्यांचा ताबा घेतो. त्या संदर्भात आपण दोन्ही संदर्भ कसे परमेश्वर जुळून आणतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्याच्यासाठी आम्ही पाहिलं लूकाच्या शुभवर्तमान याच्या 44व्या अध्यायामध्ये 24व्या अध्यायामध्ये 44 पासून 53 पर्यंत या ठिकाणी लिहिलेलं वृत्तांत आहे. त्याचप्रमाणे जर प्रेषितांचं कृत्य पहिला अध्याय 1 ते 11 मध्ये सुद्धा येशूच्या स्वर्गारोहणासंदर्भात खूप काही लिहिण्यात आलेलं आहे. आणि जवळजवळ 15 येशूच्या स्वर्गारोहण कधी झालं? ईस्टरनंतर कितव्या दिवशी? पुनरुत्थानानंतर कितव्या दिवशी? 40. मंडळीला ज्ञान पाहिजे, शिक्षणात आम्ही तरबेज असावं. बोला, काय नाही चुकलं घरी चालेल. शिक्षक आपल्याला करेक्ट करतात तसं आपण एकमेकाला करेक्ट करू शकतो. 40 दिवस प्रभू येशू ख्रिस्त काय होता? ह्या भूतलावर होता. आणि 40 दिवसामध्ये या ठिकाणी जवळ 15 गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताने लोकांना म्हणजे त्याच्या शिष्यांना सांगितल्या किंवा प्रभू येशू ख्रिस्तासंदर्भात 15 गोष्टींचा उहापोह पवित्र शास्त्रातल्या 4 शुभवर्तमानामध्ये करण्यात आलेला आहे. आणि ज्याच्यामध्ये काही 4 गोष्टी सांगतो मी, फक्त जास्तच सांगत. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की समस्त सृष्टीमध्ये तुम्ही जा आणि पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा द्या, जे त्याला आम्ही इंग्लिशमध्ये ग्रेट कमिशन म्हणतो, सर्वात मुख्य आज्ञा. मत्ते याचा 28व्या अध्यायामध्ये लिहिलेला आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी सांगितलेलं आहे की गो अँड प्रीच, प्रोक्लेम द वर्ड ऑफ गॉड ऑल ओव्हर द वर्ल्ड. मत्ते याचा 28-19. त्याच्यानंतर त्याच्याकडं काय आहे, त्याच्याकडं कुठली अथॉरिटी परमेश्वराने दिलेली आहे. मत्ते याचा 28वा अध्याय 18व्या वचनामध्ये लिहिलेले आहे. कोणत्या अधिकार परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताला देऊ केलेले हे सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताचं शारीरिक पुनरुत्थान झालेलं आहे. आत्म्याने पुनरुत्थित नव्हता झाला प्रभू येशू ख्रिस्त, तर शरीराने पुनरुत्थित झालेला आहे. त्याच्यामुळे तो शिष्यांना म्हणतो, तुम्ही माझे वन पहा, माझ्या निशाणी बघा. येऊन त्याला 2दा भूक लागलेली आहे. लूकमध्ये सुद्धा तो म्हणतो, तुमच्याकडे काय खायला आहे तर असं द्या मला. त्याचप्रमाणे योहानाच्या शुभवर्तमानात सुद्धा तो म्हणतो, तुमच्याकडे काय खायला असेल तर ते मला द्या. तर ते बॉडीली रेझर्वेशन या ठिकाणी ख्रिस्ताचं झालेलं आहे. आणि अशा अजून 15 गोष्टी टोटल प्रियानो जे आम्हाला या 40 दिवसासंदर्भात परमेश्वर पवित्र शास्त्राच्या माध्यमातून प्रकट करतो. परंतु आज आम्ही इन्फेसिस करणार आहोत पवित्र आत्म्यावर. कारण की या ठिकाणी लूक पण वाचा तुम्ही आणि प्रेषितांचे कृत्य वाचा, त्याच्यामध्ये दोन्ही गोष्टीमध्ये या
ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांना म्हणतो, 49 वचनामध्ये लिहिलेलं आहे, पहा माझ्या पित्याने देऊ केलेली देणगी मी तुम्हाकडे पाठवतो, तुम्ही स्वर्गीय सामर्थ्याने युक्त व्हाल, तोपर्यंत या शहरात राहा. म्हणजे या ठिकाणी पित्याने देऊ केलेली देणगी कोणती होती प्रियानो? सोनं, चांदी, पैसा, बंगला, पवित्र आत्मा. तो या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त स्पष्ट रीतीने आपल्या शिष्यांना सांगतो की जोपर्यंत पवित्र आत्मा येत नाही तोपर्यंत यू स्टे इन जेरुसलेम, तुम्ही येरुशलेममध्येच राहा. आणि या ठिकाणी पवित्र आत्मा या ठिकाणी परमेश्वराच्या त्रैक्य रूपातलं एक रूप आहे, हे आम्हा सर्वांना माहीत आहे. आणि या ठिकाणी प्रियानो, ज्यावेळेस पवित्र आत्मा येईल त्याच्यानंतर काय करायचं आहे तर या ठिकाणी बिगेन म्हणजे त्याचं काम करायचं. जे पवित्र आत्मा मला सांगेल ते काम करायचं, फक्त चिन्ह चमत्कार करायचं नाही तर लोकांना शिक्षित सुद्धा करायचं. कारण की या ठिकाणी जर आम्ही एपिस्टल किंवा ज्याला पत्र म्हणतो त्याच्यामध्ये जर कुठंच उल्लेख नाही आहे, हार्डली 2-3 ठिकाणी चमत्कार लिहिलेले आहेत. अदरवाईज शिक्षणावर भर देण्यात आलेले आहे. संत पौल म्हणा, योहान म्हणा, पेत्र म्हणा, हे प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना जे शिकवलंय ते पवित्र आत्म्याद्वारे लिहितात आणि आमच्यापर्यंत आलेलं आहे. आणि आज आमचं ॲज अ ख्रिश्चन ज्यावेळेस आम्ही हे गीत गात होतो, माझा येशू पहा मला प्रिय फार, जस्ट मी हे गीत गातो टाइमपास किंवा नावापुरतं गातोय का प्रियानो? येशू ख्रिस्त मला प्रिय आहे म्हणून मी त्याच्याबरोबर चालतो. आणि ज्यावेळेस मी त्याच्याबरोबर चालतो पवित्र आत्मा माझ्या जीवनाचा ताबा घेतो आणि माझ्या जीवनातला अंधार नाहीसा करतो आणि मला प्रकाशामध्ये तेजमय करतो. आणि प्रियानो, ज्यांना पवित्र आत्मा ओळखता येतो ते धन्य आहेत. आय एम रिअली टेलिंग, ज्यांना पवित्र आत्मा माझ्याशी बोलतोय हे समजतो दे आर ब्लेसेड. आज सकाळीच पाळगीबाई उठल्यानंतर मला बोलल्या की आज माझी सैतानाबरोबर युद्ध झालं आणि सैतानाला मी घालून टाकलं. वेगळा असा एक प्राणी त्यांना दिसला आणि तो एकदम सैतानाच्या 11 रूपासारखा होता आणि त्याच्यावर मी विजय मिळवला. त्या बोलल्या, यू नो दिस इज द साइन ऑफ दॅट गॉड इज विथ अस, किंवा पवित्र आत्मा आमच्याबरोबर आहे आणि आमचं तो मार्गदर्शन करतो, आमचा तो वाटाडे आहे. आणि या ठिकाणी ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांना आज्ञा देत आहे की तुम्ही वेट करा टिल होली स्पिरिट शुड नॉट कम ऑन यू. आणि या ठिकाणी त्या आज्ञेनुसार शिष्य या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र आज्ञा मिळण्यासाठी या ठिकाणी वेट करतात. परंतु वेट कसं करतात हे प्रियानो? पुष्कळ वेळा आम्हाला समजत नाही किंवा परमेश्वराचा आत्मा आम्हाला प्राप्त करून घेण्यासाठी आम्ही काय करावं. कारण की हे स्तोत्र मला एक आठवत नाही, बहुतेक 42 किंवा 46 लिहिलेले, शांत राहा. शांत राहा म्हणजे वेट ऑन मी. परंतु या ठिकाणी शिष्याने कशा रीतीने पवित्र आत्मा येण्यापर्यंत वाट पाहिली त्याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी लुकामध्येच लिहिलेलं आहे. आता जो शास्त्रपाठ वाचला त्याच्यामध्ये लिहिलेले 52 आणि 53 वचनामध्ये लिहिलेलं आहे. तेव्हा ते त्याला नमन करून मोठ्या आनंदाने येरुशलेमे परत गेले. पहिली गोष्ट त्यांनी काय केलेली आहे? ख्रिस्ताला नमन केलेले. म्हणजे या ठिकाणी आमच्या जीवनात आद्य स्थान मी आज कोणाला देतो हे सर्वात महत्त्वाचं आहे. कारण की या ठिकाणी फक्त रविवार, तो पण फर्स्ट संडे, त्याच्यानंतर इतर संडे, मग मी माझं काम मला महत्त्वाचं वाटतं, माझं कॉलेज मला महत्त्वाचं वाटतं, माझं फुटबॉल, माझी क्रिकेट मॅच, माझं पुष्कळ, याच्यामध्ये पुष्कळ गोष्टी आहेत. ते ज्यावेळेस मी त्याला आद्य स्थान देतो म्हणजे माझा येशू मला प्रिय नाही आहे. प्रियानो, आम्ही फक्त लोकांना खुश करण्यासाठी हे गीतांचे बोल गातो. आमचं जीवन लोकांना खुश करण्यासाठी नसावं तर परमेश्वराला खुश करण्यासाठी असावं. आणि हीच गोष्ट या ठिकाणी शिष्यांनी केली. त्यांनी त्याला नमन केलं. त्यांच्यावर संकट येऊ शकणार होतं, कारण की जसं ख्रिस्ताला मारण्यात आलं
सुद्धा मारण्यात आलं असतं, कारण की जर आम्ही 4 शुभवर्तन वाचलं तर या ठिकाणी त्यांना भीती पडली होती. त्याच्यामध्ये बंद खोलीमध्ये कायम राहत होते. योहानामध्ये लिहिलेलं आहे की जसं त्यांच्यामध्ये भीती तयार झाली होती की जसं येशूला मारलं आम्हाला सुद्धा मारण्यात येते, म्हणून ते कायम बंद खोलीमध्ये होते. आणि 2दा येशू ख्रिस्त बंद खोलीमध्ये त्यांच्याबरोबर प्रवेश करताना आम्हाला पाहावयास भेटते. परंतु ही भीती असताना सुद्धा ख्रिस्ताची आज्ञा त्यांनी पाळली. ते गालिला, दे ऑल आर बिलॉंग्स फ्रॉम गॅलिली, बरोबर ना. शिष्य सगळे गालिलातले होते आणि गालिल येरुशलेमपासून खूप दूर होतं. ते आपापल्या घरी गेले असते. येशूचा मृत्यू झाला त्याच्यानंतर लगेच ते पळाले असते तेथून, परंतु ते पळाले नाही, कारण की ख्रिस्ताने त्यांना सर्व अगोदरच लिहून ठेवलं होतं की तुम्ही काय करावं. आणि या ठिकाणी ज्या वेळेस 40 दिवस त्यांना तो येरुशलेममध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दर्शन देतो आणि ज्यावेळेस तो स्वर्गारोहण त्याचं होत आहे त्यावेळेस तो त्यांना म्हणत आहे की पवित्र आत्मा येत नाही तोपर्यंत तुम्ही येरुशलेममध्येच राहा. आज या ठिकाणी जगाच्या अधिपतीला मी ज्यावेळेस घाबरतो ना प्रियानो, मी येशूचा नाकार करत असतो. आज कुठं पण मी विचार करा प्रियानो, मी कशा रीतीने जगाच्या अधिपतीच्या स्वाधीन होतो. सिंपल भरपूर उदाहरण देता येतील प्रियानो आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये. परंतु या ठिकाणी शिष्याने देवाला आद्यस्थान दिलं. कसं दिलं या ठिकाणी प्रियानो, पुढे लिहिलेलं आहे 53व्या वचनात, आणि ते मंदिरात देवाचा धन्यवाद सतत करीत राहिले. शब्द बघा प्रियानो, बायबलमधले वर्ड्स पकडत जा. फक्त वाचायचं म्हणून वाचायचं नाही, वर्ड्स पकडायला शिका आणि त्याच्यातून देव किंवा पवित्र आत्मा मला काय बोलतो ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. काय लिहिलेलं आहे, आणि ते मंदिरात देवाचा धन्यवाद रविवारी करत होते का, सतत करत होते. म्हणजे सतत याचा अर्थ ना 24 तास दे वर नॉट इन द टेम्पल, परंतु या ठिकाणी यहुदी लोक दिवसातून 3 वेळा मंदिरात जाऊन देवाचं वेगवेगळ्या रीतीने त्यांच्या ठरलेल्या वेळेनुसार जाऊन देवाला धन्यवाद द्यायचे. तर या ठिकाणी नक्कीच हे दिवसातून 3 वेळा पवित्र मंदिरामध्ये जाऊन या ठिकाणी परमेश्वराचं गौरव देत होते. आणि कदाचित ते गौरव करताना ते काय करणारे, स्तोत्रे म्हणत नसणारे नक्कीच, तर ते येशू ख्रिस्त जिवंत आहे, आम्ही त्याला पाहिलेलं आहे याची साक्ष ते इतरांना देत असतील. प्रियानो, आम्ही फक्त ईस्टरच्या दिवशी बोलतो येशू ख्रिस्त उठला आहे आणि त्याच्यानंतर आमचा येशू ख्रिस्त परत पुढच्या ईस्टरपर्यंत झोपलेला असतो प्रियानो. परंतु शिष्य काय करत आहे, 10 दिवसाचा कालावधी त्यांना भेटतो. दे गॉट 10 days, कारण की 50व्या दिवशी आम्ही पाहतो पवित्र आत्मा येतो, त्यानंतर त्यांचं जीवन पूर्ण रीतीने ट्रान्सफॉर्म होतं. आणि त्यानंतर या ठिकाणी त्यांना प्रवेश ख्रिस्त सांगतो. जर आम्ही लूक ह्याचा 23वा अध्याय 44 वचन वाचलं, मग तो त्यांना म्हणाला, मी तुमच्याबरोबर असताना तुम्हाला सांगितलेली माझी वचने हीच आहेत की मोशेचे नियमशास्त्र, संदेष्टे व स्तोत्रे यात माझ्याविषयी जे लिहिलेले आहे ते सर्व पूर्ण होणे आवश्यक आहे. या ठिकाणी येशू ख्रिस्ता संदर्भात जुन्या करारात, कारण की यहुदी लोकांना जुना करार खूप महत्त्वाचा होता आणि या ठिकाणी तिन्ही पुस्तकांची नावं मुद्दाम या ठिकाणी लूक आपल्यासाठी देत आहे, यहुदी लोकांसाठी देत आहे. त्यांना मोशेचं धर्मशास्त्र म्हणजे फाईव्ह बुक्स ऑफ मोझेस माहिती आहे ना, मोशेचे 5 पुस्तकं. येस, पहिले 5 पुस्तकं हे मोशेने लिहिलेले, पेंटॅटूक म्हणतात त्यांना. त्याच्यानंतर स्तोत्र 150 स्तोत्र, आणि त्याच्यानंतर संदेष्टे जवळजवळ किती संदेष्टे आहेत, 12 मायनर आणि बाकीचे 4 मेजर. हे सर्व काय सांगतात आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा मसीहा आहे. हे सर्व पूर्ण व्हावं हे गरजेचं आहे. तेव्हा त्यांना शास्त्र उमजले. 45 वचन खूप सुंदर आहे. तेव्हा त्यांना शास्त्र समजावे म्हणून त्याने त्यांचे मन उघडले. यानं मन उघडणं खूप गरजेचं आहे, कारण की पुष्कळ वेळा मंडळीतले पुष्कळ प्रियजन मला बोलतात, पाळ्याचा आम्ही जुना करार वाचतो परंतु काहीच समजत नाही.
काहीच समजत नाही. प्रियानो, आज परमेश्वर मला सांगत आहे की आपल्याला सांगत आहे, तुला पवित्र शास्त्र समजून घ्यायचंय ना, तू माझ्याकडे माग, आस्क टू मी. आणि मग या शास्त्रामध्ये दडलेल्या गहन गोष्टी मी तुला प्रकट करीन. त्यांचं मन उघडलं. तसं आज तुमचं आणि माझं मन परमेश्वर कधी उघडेल माहिती आहे का? ज्यावेळेस पवित्र आत्मा माझ्या जीवनाचा ताबा घेत. आणि हीच गोष्ट शिष्यांच्या बाबतीत झालेली आहे. त्यांचं अंतःकरण परमेश्वराने उघडलेलं आहे. आणि परमेश्वर कोणाचं पण अंतःकरण उघडत नाही प्रियानो. जे त्याला प्रिय आहेत ना, जे त्याच्या इच्छेने चालतात, त्यांचंच अंतःकरण परमेश्वर उघडतो प्रियानो. जर आम्ही पहिले कोरिन्थीकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि 10व्या वचनापासून काही वचन मी पुढं वाचतो. खूप सुंदर रीतीने संत पौल या ठिकाणी सांगतो प्रियानो, की या ठिकाणी परमेश्वराच्या आत्म्याविषयी, आत्म्याचं दान काय, कारण देवाने ते आत्म्याच्या द्वारे आपल्याला प्रकट केले. कारण आत्मा हा सर्व गोष्टीचा व देवाच्या गहन गोष्टीचाही शोध घेतो. तुम्ही आणि मी घेत नाही, शास्त्रज्ञ घेत नाही प्रियानो, तर देवाचा आत्मा गहन गोष्टींचा शोध घेतो. आणि त्या गहन गोष्टी पवित्र शास्त्रामध्ये दडलेल्या आहेत. तर ते मला कधी प्रकट होतं की ज्या वेळेस मी एकांतात देवाबरोबर संभाषण करतो, देवाला बोलतो की गॉड स्पीक टू मी, माझ्याशी बोल, तुझा दास ऐकत आहे. जसा कोण म्हणतो, हा हे कोण बोलतं, कुणा संदर्भात आहे, बोल तुझा दास ऐकत आहे. कोणा, सॅम्युएल बद्दल आहे ना. एली, त्याला 2दा आवाज येतो, म्हणजे परमेश्वर त्याला हाका मारतो, शमूएला शमूएला. त्याला काय वाटतं, माझा भाऊ, माझी बहीण, माझा आई माझ्याशी वाद करत आहे. परंतु त्या 3ऱ्यांदा एली त्याला म्हणतो, म्हणजे दुसऱ्यांदा ज्यावेळेस येतो एलीकडे येतो, त्यावेळेस तो म्हणतो की तू, परमेश्वर तुझ्याशी बोलत आहे, तर त्याला फक्त तू बोल बोल, तुझा दास ऐकत आहे. आणि त्यानंतर प्रियानो, शमूएल बायबलमध्ये लिहिलेले सर्वात ग्रेट त्यांचा नबी होता, संदेशकार होता. प्रियानो, आज तुम्ही आणि मी देवाचे खरे नबी किंवा संदेशे कधी बनू शकतो, की ज्या वेळेस मला पवित्र आत्म्याचा आवाज ऐकू येतो. when I hear the word of God through the Holy Spirit. कारण की मी तुम्हाला वेळोवेळी सांगितलेलं, आज सुद्धा सांगतो, ॲट अ टाइम माझ्या शेजारी सैतानाचा आत्मा पण बसलेला आहे आणि देवाचा आत्मा सुद्धा बसलेला आहे. ॲट अ टाइम, इवन इन दिस होली टेम्पल ऑल्सो. प्लीज रिमेंबर, फक्त मी कोणाचं ऐकतो ते महत्त्वाचं आहे. आणि ज्यावेळेस मी देवाच्या आत्म्याचं ऐकतो, देवाच्या गहन गोष्टी परमेश्वर मला प्रकट करतो. कारण की संत पौलाच्या बाबतीत तर तो स्वतः म्हणतो की मी 3ऱ्या स्वर्गापर्यंत गेलो होतो. असा म्हणजे याच्यात चालत नाही गेला तो प्रियानो, माइंडमध्ये गेलेला आहे, स्पिरिटमध्ये गेलेला आहे. तो म्हणतो तिथल्या भाषा तर मला समजत सुद्धा नव्हत्या. 7 पवित्र शास्त्रात 7 स्वर्गांचा उल्लेख आहे. तो 3ऱ्या स्वर्गापर्यंत गेला. का गेला? कारण की ही सरेंडर्ड हिमसेल्फ टू द गॉड. त्याने पूर्ण आत्म्याने, पूर्ण जीवाने, पूर्ण शरीराने स्वतःला परमेश्वराला समर्पित केलं आणि परमेश्वर त्याच्याशी बोलू लागला. पुढे जाऊन तो म्हणतो, मनुष्याच्या ठाई बसणारा जो आत्मा त्याच्यापासून मनुष्याच्या गोष्टी ओळखणाऱ्या मनुष्यामध्ये कोण आहे, तसा देवाच्या गोष्टी ओळखणारा देवाच्या आत्म्याशिवाय कोणी नाही. प्रियानो, देवाच्या गोष्टी मला माझा भाऊ, माझा टीचर, माझा पालक सांगू शकणार नाही. देवाच्या गोष्टी मला पवित्र आत्मा सांगू शकेल. सो वी हॅव टू स्पेंड अ क्वालिटी टाइम विथ आवर हेवनली फादर. आमच्या देवाबरोबर एक असा संबंध प्रस्थापित करणं गरजेचं आहे की ज्याद्वारे देव माझ्याशी बोले आणि अद्भुत गोष्टींचा उलगडा होईल, ज्याचा उपयोग मी समाजाच्या उद्धारासाठी करेन.
आणि देवाचं प्रत्येकाशी बोलण्याचं माध्यम वेगवेगळं असतं. प्रियानो, मी वेळोवेळी तुम्हाला सांगतो की प्रत्येकाला तो सारख्याच, म्हणजे जसं शौलाला तो दमस्कच्या वाटेवर दिसला, तसं तुम्हाला मला तो दमस्कच्या वाटेवर दिसणार असं नाहीये. साधू सुंदर सिंगला तो त्यांच्या घरामध्ये दिसला. बिल्किस बानूला या ठिकाणी ती पार अत्यावस्था झाल्याने डोळी पांगली असताना या ठिकाणी तिच्या घरामध्ये तो येशू ख्रिस्त प्रकट झाला. प्रियानो, येशू ख्रिस्ताचा तारण्याचा मार्ग प्रकट करण्याचं माध्यम प्रत्येकासाठी वेगवेगळं आहे. परंतु त्यासाठी प्रथम मी येशू ख्रिस्ताला कनेक्ट होणं गरजेचं आहे. आय हॅव टू बी कनेक्टेड माय सेल्फ विथ जीसस क्राइस्ट. आणि या ठिकाणी ज्या वेळेस पवित्र आत्मा माझ्याबरोबर बोलू लागतो, या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त त्यांना काय सांगत आहे की तुम्ही काय प्रीच करायचं, व्हॉट यू हॅव टू प्रोक्लेम. लुकामध्ये काय सांगितलेलं, तो म्हणतो तुम्ही पश्चाताप आणि क्षमेचा घोषणा करा आणि येरुशलेमपासून प्रारंभ करून सर्व राष्ट्रांना त्याच्या नावाने पश्चाताप व पाप क्षमा घोषित करण्यात यावी. व्हॉट आय हॅव टू प्रोक्लेम इन दिस वर्ल्ड. मी लोकांना काय सांगणं गरजेचं आहे? पहिलं रिपेंटन्स, पश्चाताप करा. योहान पण तेच म्हणत आहे, पश्चाताप करा, स्वर्गाचे राज्य जवळ आलेले. तुम्हाला मला स्वर्गाचे राज्य समजलेले आहे, परंतु त्या स्वर्गाच्या राज्यामध्ये चालणं तितकंच गरजेचं आहे प्रियानो. कारण की तुम्ही आणि मी आम्ही कित्येक लोकांना पूर्ण आत्म्याने भरलेलं सुद्धा पाहिलेले आणि कित्येक तेच लोक त्यांचा डाऊनफॉल सुद्धा पाहिलेला. म्हणजे ज्यावेळेस पवित्र आत्मा भेटतो असं समजू नका की आता मी बलवान झालेले, आता आय कॅन डू एनिथिंग. नो प्रियानो, ज्यावेळेस पवित्र आत्मा मला भेटतो तर आय हॅव टू वॉक मोर विथ हिम. जास्तीत जास्त त्याच्याबरोबर चालणं गरजेचं आहे. आज बेनिंगचं नाव कोणी ऐकतंय का? बेनिंगच्या क्रुसेड्स होतात का? म्हणजे माझ्या हातात आता ऐकण्यात बिलकुल येतच नाही. जरा गुगलवर तरी सर्च करा प्रियानो. कारण की येशू मसीह देता खुशी दे गाणं मी बेनिंगच्या क्रुसेडमध्ये शिकलो होतो. बॉम्बेला झालं होतं त्यावेळेस. पुष्कळ पाळकीबाईचे इथे एक खूप चांगलं नाव आहे, ते खूप काय नाव पाळकीबाई त्यांचं, ते एक हुजूर सिंग का काय, ते खूप मोठे एक प्रचारक होते. खूप त्यांच्यामध्ये लोकांना आरोग्य देण्याचं सामर्थ्य होतं. ज्यावेळेस आम्ही जबलपूरला होतो त्यावेळेस खूप लोकांना ते बरं करत होते. देवाने त्यांना दान दिलं होतं. परंतु ज्यावेळेस देव माझ्यात घुसतो, माझ्याद्वारे काम करतो ना, त्यावेळेस माझ्यामध्ये काय होतं प्रियानो, गची बाधा येते आहे ना. खजूर सिंग, बरोबर ना, खजूर, हां, त्यांचं नाव खजूर होतं. त्यांनी खूप चमत्कार केले होते, खूप लोकांना बरं केलं होतं. आज त्यांची परिस्थिती भयानक झालेली, बिकट झालेली. का? कारण की येशूला नाकारलं आणि स्वतःला उंचावलं. ते होणं नको आहे. त्याच्यासाठी पवित्र आत्म्याला कधीच आपल्यापासून अलग न व्हावं, ही प्रार्थना देवाबरोबर करणं, देवाशी करणं खूप आणि खूप गरजेचं आहे. आणि या ठिकाणी तो प्रोक्लेम काय करा म्हणते, पश्चाताप करा, म्हणजे रिपेंट करा. कारण की जोपर्यंत तुम्ही पश्चाताप करत नाही तोपर्यंत तुम्हाला स्वर्गाचं राज्य दिसणारच नाही. आज तुम्हाला मला लोकांना हेच सांगायचं आहे की तुम्ही पश्चाताप करा, तुम्ही मूर्त्या त्या तोडा, त्या काही तुम्हाला स्वर्गात घेऊन जाणार नाही. यू हॅव टू टेल देम. त्याच्यानंतर तो म्हणतो पाप क्षमा म्हणजे फॉरगिव्हनेस. तुमच्या पापांची क्षमा फक्त आणि फक्त वधस्तंभाद्वारेच होणार आहे. हे लोकांना तुम्ही विदित करा. कारण की तो निर्दोष पोकरा ज्यावेळेस त्या वधस्तंभावर टांगला गेला, त्याचं रक्त सांडलं, त्याचं शरीर तोडलं गेलं, त्या क्षणी तुमच्या आणि माझ्या पापांची क्षमा झाली. हे मला लोकांना विदित करणं गरजेचं आहे. हे मी नाही सांगत आहे प्रियानो, आमचं पवित्र शास्त्र सांगत आहे. बायबल मला काय 2 आज्ञा सांगत आहे. लुकामध्ये, मत्थ्यामध्ये वेगळ्या आज्ञा लिहिलेल्या आहेत. मत्थ्यामध्ये म्हणतो
पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावात तुम्ही काय करा, लोकांना बाप्तिस्मा द्या. परंतु बाप्तिस्मा देण्यासाठी अगोदर त्यांना येशू ख्रिस्त कोण आहे हे सांगणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी हे 2 वचनांमध्ये हे 2 शब्द खूप महत्त्वाचे. पश्चाताप करा आणि पाप क्षमा. तुमच्या पापांची क्षमा फक्त येशू ख्रिस्तच करू शकतो, हे त्यांना पटवून द्या. देन ओनली दे आर गोइंग टू ॲक्सेप्ट जीसस क्राइस्ट. आणि या ठिकाणी ते येरुशलेम पर्व, मला हे पण म्हणजे मी आत्ता जेव्हा स्टडी करत होतो, पवित्र आत्मा मला बोलला की येरुशलेमपासूनच का सांगितलं असं संतोष त्यांनी, गालिलातनं का नाही सांगितलं. हा प्रश्न मला पडला. म्हणजे ज्यावेळेस मी लिहित होतो, त्यावेळेस कॉमेंट्रीज काहीच नव्हत्या माझ्याकडं, त्यावेळेस पवित्र आत्मा बोलला की येरुशलेमपासून यासाठी, कारण की त्या येरुशलेममध्येच त्याला वधस्थ पद दिलं. त्या लोकांना त्याची जाणीव होणं गरजेचं आहे. कारण की प्रियानो, येरुशलेममध्ये, कारण की नंतर जर तुम्ही ॲक्ट्स ऑफ ॲपोस्टल किंवा प्रेषितांचे कृत्य वाचा, त्याच्यामध्ये आम्ही पाहतो कित्येक याजकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला. 3000 लोकांमध्ये कित्येक लेवी, परुषी, सैनिक पण असणारे, ज्यांनी त्याला भाला उपसला, असे लोक त्या ठिकाणी होते. 3000मध्ये ते आले ख्रिस्तामध्ये. आणि या ठिकाणी खूप संदेश खूप सुंदर आहे प्रियानो. होली स्पिरिटबद्दल मला तर मी अजून काहीच सांगितलं नाही, 6 वाजले. या ठिकाणी प्रियानो पवित्र आत्मा प्रभू येशू ख्रिस्त देऊ करतो आम्हाला. तो पवित्र आत्म्याचं वर्णन योहानकृत शुभवर्तमान 14वा अध्याय, योहानकृत शुभवर्तमान याचा 16वा अध्याय वाचा प्रियानो. खूप सुंदर अध्याय, खूप सुंदर अध्याय. त्याच्यामध्ये पवित्र आत्मा काय आहे या संदर्भात सांगितलेला आहे. तो काय प्रियानो, ही इज अ काउन्सलर. तो आमच्यासाठी एक मध्यस्थ आहे. तो आम्हाला समाधान देणारा, ही इज कम्फर्टिंग अस, आणि तो आमचा मदतनीस आहे. जर योहान 14:16 लिहिलेलं आहे. पवित्र आत्मा काय करतो, आम्हाला काउन्सिल करतो, म्हणजे योग्य मार्गाने नेतो. तो आम्हाला समाधान, ही इज अ कम्फर्टर आणि ही इज आवर हेल्पर. तो आम्हाला मदत करतो. त्याच्यानंतर पवित्र आत्मा हा सत्याचा आत्मा आहे, खोटारडेपणाचा आत्मा नाही. सर्वात महत्त्वाचं वचन लिहिलेलं आहे, पवित्र आत्मा, होली स्पिरिट इज द स्पिरिट ऑफ ट्रूथ. जर वचन योहान 14:17 लिहिलेलं आहे. पवित्र आत्मा हा असत्याचा आत्मा नाही. कारण की प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. जर हे त्रैक्य देव एक आहे, तर जर येशू ख्रिस्त सत्य आहे, तर पवित्र आत्मा सुद्धा सत्यच आहे. तो सत्य मला प्रकट करणार. पुढे जाऊन लिहिलेलं आहे प्रियानो, जर वचन 18 आणि 20 वाचलं, ही इज द पर्सनल प्रेझेन्स ऑफ क्राइस्ट. तो येशू ख्रिस्ताचं रूपांतर आमच्यामध्ये आहे प्रियानो. ही इज अ पर्सनल प्रेझेन्स ऑफ क्राइस्ट. जर आपण वाचूया योहान याचा 14वा अध्याय 18 ते 20 लिहिलेला आहे. या ठिकाणी बघा स्पष्ट रीतीने प्रभू येशू ख्रिस्त क्लिअरली सांगत आहे की आम्हाला पुष्कळ वेळा पवित्र आत्मा, पिता आणि पुत्राचा भेदभाव समजत नाही, परंतु प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी स्पष्ट रीतीने म्हणत आहे, मी तुम्हास अनाथ असे सोडणारच नाही, मी तुम्हाकडे येईन. म्हणजे मी स्वर्गारोहण जरी झालं तर 50व्या दिवशी मी परत तुम्हामध्ये येईन. आता थोडाच वेळ आहे, मग जग मला आणखी पाहणार नाही, पण तुम्ही मला पाहाल. मी जिवंत आहे म्हणून तुम्ही जिवंत आहात. किती ब्लेसिंग बघा, किती ब्लेसेड वचन आहे प्रियाने. वाचा नीट प्रियाने. मी जिवंत आहे म्हणून तुम्ही जिवंत आहात. किती अद्भुत बघा प्रियाने. म्हणजे ह्या वचनावरच किती मोठा संदेश तयार होईल. Our Christ is alive, so I am alive. त्याच्यामुळे मी प्रत्येक वेळा बोलतो की प्रेझेंट वर्शिपमध्ये प्रियानो, जसं मेलेल्या देवाची आपण उपासना करतो ना, अशी आमची प्रेझेंट वर्शिप असते. आणि जे मेलेले देव आहेत ना बाहेरचे,
ज्यांना देवच नाही आहे त्यांची उपासना त्यांची किती जोरात असते प्रिया. माहिती आहे किती जोरात धूम धडाक्यात ते वाजवत असतात. आमचे हात सुद्धा हलत नाही प्रिया. प्रियानो, आत्म्याला वाव द्या. गिव्ह स्पेस टू द स्पिरिट. जोपर्यंत मी आत्म्याला वाव देत नाही ना तोपर्यंत आत्म्याचं काम माझ्या जीवनाद्वारे इतरांना दिसणार नाही. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आणि आत्मा एकच आहे या वचनावरून मला समजते. बरोबर ना? समजते ना? तो म्हणतो मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही, मी जातो आणि परत येतोय. आणि तो आला ना, आज तुमच्यामध्ये आहे, माझ्यामध्ये आहे, आज तो आमच्या इथे फिरतोय. बिलीव्ह यानो, ही इज विथ अस. माझा तो विश्वास आहे की आज आमचा येशू या ठिकाणी फिरत आहे. पुढे जाऊन या ठिकाणी पवित्र आत्म्या संदर्भात लिहिलेला आहे तो ही इज अ अबॉर्डिंग प्रेझेन्स ऑफ द ट्रिनिटी. तो त्रैक्याचा एक अविभाज्य घटक आहे. जर 23 आणि 24 आपण वाचलं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, येशूने त्याला उत्तर दिले, ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळील, माझा पिता त्याच्यावर प्रीती करील आणि आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्याबरोबर वस्ती करू. आम्ही, तो बोललाय का मी? प्रभू येशू ख्रिस्ताने काय शब्द वापरलेला आहे? आम्ही, वी. वी एक वचन आहे का अनेक वचन आहे? आम्ही म्हणजे पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा जो येशूवर प्रीती करतो त्याच्यामध्ये वास करत. ज्याची माझ्यावर प्रीती नाही तो माझी वचने पाळीत नाही. याच्यावर एक नवीन संदेश तयार होईल ह्या वचनावर. ज्यांनी माझ्यावर प्रीती ज्यांची माझ्यावर प्रीती नाही तो माझी वचने पाळीत नाही. ते वचने तुम्ही ऐकता ते माझे नव्हे तर ज्या पित्याने मला पाठवले त्याचे आहे. म्हणजे पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा एक आहे याची साक्ष स्वतः प्रभू येशू ख्रिस्त या वचनाद्वारे आम्हाला देत आहे. त्याच्यानंतर पवित्र आत्मा इज आवर टीचर. तो आम्हाला मार्गदर्शन करणारे वचन 25 आणि 26 लिहिलेले आहे. मी तुम्हाजवळ राहत असताना तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत, तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवील आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हास आठवण करून देईल. या ठिकाणी पवित्र आत्मा काय प्रियानो? शिक्षक सुद्धा आहे. तो आम्हाला शिकवतो खरं काय आहे, खोटं काय आहे, खरी उपासना काय आहे, खोटी उपासना काय आहे. पवित्र आत्मा बोलतो माझ्याशी आणि तुमच्याशी. बट मी त्या पवित्र आत्म्याला माझ्या जीवनात किती वाव देतो? परत तोच प्रश्न येतो की मी पवित्र आत्म्याला माझ्या जीवनात किती महत्त्व देतो ते महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर प्रियानो पवित्र आत्मा काय आहे समजलं. त्याच्यानंतर पवित्र आत्म्याची कामं काय आहे तर याच्यासाठी योहान 16 7 ते 15 वाचा. योहान शुभवर्तमान 16वा अध्याय 7 ते 15 मध्ये पवित्र आत्म्याची काम सांगितलेले. पहिलं काम आहे द होली स्पिरिट हेल्प्स बिलीवर्स. पवित्र आत्मा विश्वासणाऱ्यांना काय करतो? मदत करतो. तो मदत कोणाला पण नाही करणार, तो मदत फक्त विश्वासणाऱ्यांनाच करणार. या आज पवित्र मंदिरात आम्हाला वाटतं की तुम्ही सर्व विश्वासणारे आहेत. नाही प्रिया, सर्व विश्वासणारे नाही. काही फक्त लोकांना बघायला आले, काही आपल्या गरजा घेऊन आलेले आहेत. गरजा संपल्या की मग मला तो देव आठवणार नाही असे सुद्धा आहे. या ठिकाणी प्रियानो विश्वासणाऱ्यांची व्याख्या खूप वेगळी अद्भुत अशी प्रियानो, त्याच्यामध्ये मी डीप जाणार नाही. परंतु या ठिकाणी पवित्र आत्मा जे विश्वासणारे आहेत त्यांना सहाय्य करतो. कोणाला पण सहाय्य करत नाही. बायबल सांगतं, मी माझ्या मनचं सांगत नाही. त्याच्यानंतर पवित्र आत्म्याबद्दल सांगितलेलं आहे वचन 8 ते 11 जर आपण वाचलं 16वा अध्याय
8 ते 11 मध्ये असं लिहिलेलं आहे, तो येऊन पापाविषयी, पवित्र आत्मा कशाविषयी मला सांगणार आहे? पापाविषयी, नीतिमत्वाविषयी व न्यायनिवाड्याविषयी जगाची खात्री करेल. ते माझ्यावर विश्वास ठेवीत नाहीत, ह्यावरून पापाविषयी मी पित्याकडे जातो आणि नंतर तुम्हाला मी दिसणार नाही, यावरून नीतिमत्वाविषयी आणि या जगाच्या अधिपतीचा न्याय झाला आहे, यावरून न्याय निवाड्याविषयी. म्हणजे 3 गोष्टीविषयी पवित्र आत्मा तुम्हाला मला सांगतो. आणि या ठिकाणी तिसरं सैतानाचं सांगतो. तो बोलतो ह्या जगाचा अधिपती कोण आहे? सैतान. त्याचा न्याय कधी झाला? कधी झाला? बोला, माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना काय नाव? कधी झाला? सैतानाचा न्याय देवाने कधी केला? ज्या क्षणी प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर टांगला गेला, एक निर्दोष कोकऱ्याचा बळी गेला, त्याचं रक्त सांडलं गेलं, त्या क्षणी या ठिकाणी जगाच्या अधिपतीचा न्याय देवाने करून चुकलेला आहे. तसं नसतं तर ख्रिस्त अजून कबरेतच असतात, आम्ही अजून त्याची उठण्याची वाटच बघितला असतो. आणि त्याला इतक्या हायर ऑथॉरिटीला नेऊन ठेवलेला आहे की आज तो पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. तुमच्या आणि माझ्यासाठी तो मध्यस्थी करत आहे. दिस इज द प्रूफ की देवाने जगाच्या अधिपतीचा न्याय केलेला आहे. प्रकटीकरण मी घेणार आहे, प्रकटीकरण सिरीज. परंतु कधी कधी असं वाटतं की हे छोटे छोटे संदेशच आम्हाला समजत नाही, तर प्रकटीकरण मी तुम्हाला कसं सांगणार? कारण की प्रकटीकरणामध्ये स्पष्ट रीतीने लिहिलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त येणार आणि तो जगाचा जो अधिपती आहे सैतान, त्याला या ठिकाणी हरवणार, परंतु परमनंट हरवणार नाहीये. परमनंट हरवणार नाही, त्याला हरवणार, त्याला बांधून टाकणार. आणि या ठिकाणी 1000 वर्ष प्रभू येशू ख्रिस्ताचं राज्य या भूतलावर असणार. त्यानंतर मग शेवटचं युद्ध, ज्याला आर्मगेडन म्हणतात इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये मला आठवत नाही शब्द, ज्याला आर्मगेडन म्हणतात, ते घडणार. मग त्यावेळेस मुख्य अधिपती जो मायकेल, ज्याला आम्ही मिखाएल म्हणतो, तो मिखाएल प्रभू येशू ख्रिस्ताचा आद्य देवदूत, ते सर्व युद्ध होणार आणि मग सैतानाचा कायमस्वरूपी न्यायनाट होणार. आणि त्यानंतर आम्ही प्रकटीकरण 20 आणि 21, नवीन पृथ्वी आणि नवीन स्वर्ग, हे कोणाला समजणार प्रियानो? जे पवित्र आत्म्याला आपल्या जीवनामध्ये स्थान देत आहे. ही कन्व्हिक्स अस अबाउट द जजमेंट. सैतानाचा न्याय देव करून चुकलेला आहे. त्याचप्रमाणे जे त्याच्यावर विश्वास ठेवत नाही, आज माझा भाऊ आणि माझी बहीण येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवत नाही, त्यांचा सुद्धा न्याय देव करून चुकला आहे. त्यांच्या पापाविषयी 9व्या वचनात दिलेले त्यांच्या पापाविषयीचा न्याय देवाने करून ठेवलेला आहे. आणि त्याच्यानंतर लोक, हे यहुदी लोकांनी अजून सुद्धा विश्वास ठेवत नाही. मी पित्याकडे जातो आणि त्यानंतर तुम्हाला मी दिसणार नाही, यावरून नीतिमत्वाविषयी म्हणजे त्यांच्या रायचियसनेसविषयी, त्यांच्या धार्मिकतेविषयी सुद्धा परमेश्वर न्याय करून चुकलेला आहे. पवित्र आत्मा मला हे सांगत आहे. पुढे जाऊन पवित्र आत्मा मला हे सांगतो की तो 12 आणि 13 वचनामध्ये लिहिलेलं आहे, मला अद्याप तुम्हाला पुष्कळ गोष्टी सांगायच्या आहे, परंतु आत्ताच तुमच्याने त्या सोसवणार नाही. तरी तो सत्याचा आत्मा येईल, तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून तो सर्व सत्यात नेईल. कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही, तर जे काही ऐकले ते सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हाला कळवी. म्हणजे सत्याचा आत्मा येईल आणि मला बाकीच्या गोष्टी सुद्धा तो सांगणार. ही वुड बी माय गाईड. तो माझा मार्गदर्शक होणार आहे. हा पवित्र आत्मा प्रियानो परमेश्वर आमच्याशी सांगत आहे. 4थं वचन, 4थ्या पवित्र आत्म्याचं काम खूप महत्त्वाचं आहे. 14 आणि 15 वचनामध्ये लिहिलेलं आहे, तो माझे गौरव करेल. या ठिकाणी कोणाचं गौरव महत्त्वाचं? मी वेळोवेळी सांगतो, पालकाला कधीच आद्यस्थान देऊ नका. जो संदेश देतो त्याची कधीच वाहवा करू नका. तर सदैव
स्वर्गात वास करणाऱ्या परमेश्वराचं गौरव करा. कारण की साक्षी संदर्भात स्वतः प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की तुमचे सत्कर्म बघून स्वर्गामध्ये देवाचं गौरव व्हायला गरजेचे आहे. तर पवित्र आत्मा काय करणारे प्रियानो? देवाचं गौरव करणारे. आणि या ठिकाणी ज्या वेळेस मी पूर्ण रीतीने पवित्र आत्म्याने भरणार आहे त्यावेळेस डेफिनेटली माझ्या जीवनाद्वारे फक्त आणि फक्त देवाचंच गौरव होणार आहे. नो संतोषला जागाच नाही, कधीच नाही. त्याच्यामुळे संत पौल का म्हणत आहे तर मी जगतो असं नाही तर माझ्यामध्ये ख्रिस्त जगतो. आता मी ख्रिस्ताला परिधान केलेलं आहे. मी कोणाला परिधान केलेला हा प्रश्न पवित्र आत्मा आज मला विचारत आहे. आणि या ठिकाणी अजून खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहे, परंतु संदेश लांबला की मग लोक बोर होतात. या ठिकाणी पवित्र आत्मा मला सामर्थ्य सुद्धा देणार आहे. पवित्र आत्मा मला सामर्थ्य देणार आहे. काय सामर्थ्य देणार आहे? की त्याचं काम व्हावं. त्याच्यामुळे म्हणून बायबलमध्ये लिहिलेलं आहे की ज्यावेळेस तुम्ही उभे राहता घाबरू नका. काय बोलायचं आहे? पवित्र आत्मा तुमच्या वतीने बोलणार आहे. आम्ही तेच पहिल्यांदाच घाबरतो. अरे मला कसं काय सांगते माझ्या बहिणीला, माझ्या मैत्रिणीला जी हिंदू आहे, जी बौद्ध आहे, जी मुस्लिम आहे. आम्ही अगोदरच घाबरतो. पवित्र शास्त्र म्हणतो कशाला घाबरता? पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे. यू जस्ट स्टँड अँड स्पीक. उत्तम उदाहरण म्हणजे स्टेफन. मी दिला स्टेफनावर खूप मोठा संदेश दिलेला आहे. स्टेफन घाबरला नाही. मोठी जनसभा होती. सर्व ज्ञानी, पंडित, शास्त्री, याजक, परुषी या ठिकाणी त्याला घेराव करून होते. त्यावेळेस ज्यावेळेस पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तो उभा राहिला या ठिकाणी स्वर्गाचा साक्षात्कार त्याला झाला. आणि त्याने अब्रामापासून पार प्रकटीकरणापर्यंत त्या लोकांना सांगितलं. त्या लोकांनी काय केलं? दगडमार केलं. कारण की सत्य कधीच पचत नाही प्रियानो. बट डोंट बी फ्रायटन फॉर दिस बॉडी. या शरीरासाठी श्रम करू नका, आत्म्यासाठी श्रम करा. कारण की आत्मा स्वर्गामध्ये जाणार आहे. शरीर येथेच आहे आणि येथेच राहणार आहे. आणि त्यानंतर ज्यावेळेस आम्ही देवावर अवलंबून राहतो, वेन वी वेट अपॉन द लॉर्ड, देव आमच्या जीवनात काम करतो. ॲडल्ट एक्सपिरियन्स म्हणजे जॉन संपवणार मी संदेश 2 ते 3 मिनिटात. या ठिकाणी जॉन वेस्ली यांचा 24 मे 1738 रोजी खरं परिवर्तन झालं. ते एका ख्रिस्ती कुटुंबात, एका पाळकाच्या कुटुंबामध्ये जन्मले होते. त्यांची आई रोज अर्धा तास प्रत्येक लेकरासाठी प्रार्थना करायची आणि आठवड्यातला एक दिवस तिला 19 लेकरांमधले 10 लेकरं जगले. त्या 10 लेकरांसाठी एक तास प्रत्येक दिवसासाठी खर्च करायची. एक दिवस जॉनला, एक दिवस चार्ल्सला, एक दिवस सॅम्युअलला ती अशी जवळ घ्यायची आणि 1 तास देवाचं वचन त्यांना सांगायचे. प्रार्थनेचं महत्त्व पटवून द्यायचे. आणि रोजची प्रार्थना तर वेगळीच. परंतु जॉन वेस्लीचं ट्रान्सफॉर्मेशन झालं नव्हतं, परिवर्तन झालं नव्हतं. ते नित्यनेमाने उपवास करायचे, आठवड्यातून 2दा उपवास करायचे, पवित्र शास्त्राचं अध्ययन करायचे, संदेश द्यायचे. परंतु त्यांना आत्म्यामध्ये असं वाटायचं की अजून माझं आत्म्याचं तारण झालेलं नाही. पाळकीय सेवा स्वीकारतात. जॉर्जिया म्हणजे अमेरिकेत जातात. 2 वर्ष तिथं सेवा करतात. त्यांना वाटतं की मी काहीच केलं नाही म्हणून परत निराश होऊन परत परत मायभूमीत लंडनला येतात. इंग्लंडमध्ये परत पुष्कळ लोकांबरोबर संवाद करतात, देवाचं वचन ग्रहण करतात. तरीसुद्धा आत्म्याची भूक भागवली गेली नाही आणि या ठिकाणी तारणाचा अनुभव त्यांना आलेला नसतो. मग असंच या एका संध्याकाळी चर्च ऑफ इंग्लंड म्हणजे CNI, आपलं CNI आहे ना, चर्च ऑफ नॉर्थ इंडिया, त्याला चर्च ऑफ इंग्लंड म्हणतात. इंग्लंडमध्ये त्याचे ते पाळक होते. म्हणजे त्याचे वडील पण त्याचेच पाळक होते, ते पण त्याचेच पाळक होते, ते त्याचे सभासदसुद्धा होते. तर चर्च ऑफ इंग्लंडच्या लोकांना संदेश देऊन त्यांच्यामध्ये काहीच परिवर्तन नाही असं त्यांना आत्म्याने जाणवलं. निराश होऊन ते घरी चालले होते. अशीच एक मॉर्वियन म्हणजे का, जसं मेथडिस्ट आहे तसं मॉर्वियन पण आहे. तर मॉर्वियनची सभा चाललेली होती. त्या सभेला ते असं जाऊन बसतात आणि त्या ठिकाणी रोमकारास पत्र याच्या 5व्या अध्यायावर या ठिकाणी तो उपदेशक, ज्यांचे नाव डॉक्टर हॉलंड होते, ते बोलत होते. आणि त्यावेळेस या ठिकाणी ते म्हणतात की मला
इतका असा स्ट्रेंज अनुभव आला. त्यांनी त्यांच्या जर्नलमध्ये वेळसुद्धा लिहून ठेवलेली आहे. रात्री 8:45 वाजता मी ते सांगतो, ते काय म्हणतात, I did trust in Christ alone for salvation, and an assurance was given me that He had taken away my sin, even mine, and saved me from the law and death. त्या ठिकाणी ते काय म्हणत आहे की मला आता समजलेले की ख्रिस्ताने माझं तारण केलेलं आहे, आणि माझं म्हणजे पौलच असं म्हणतो, मी सर्वात पापी, तसं माझ पाप्यावर त्या ख्रिस्ताने आज दया केलेली आहे. आणि मग मला माझं हृदय असं उचंबळून आलं, म्हणजे वॉर्मनेस फील होत होतं त्यांच्या हृदयामध्ये. आणि त्यानंतर मेथडिस्टची आम्ही पाहतो कारकीर्द प्रियानो 138 देशामध्ये मेथडिस्ट चर्चचं काम चाललेलं आहे. त्यांनी ऑर्फनेज बांधले, डेस्टिट्यूट होम बांधले, हॉस्पिटल्स बांधले, सर्व रीतीची सेवा कार्य त्यांनी चालू केलं. आणि आज सुद्धा या ठिकाणी कॅथलिक नंतर प्रियानो मेथडिस्ट चर्चचं काम सर्व जगभर अद्भुत रीतीने चालू आहे. का चालू आहे? कुठेतरी या ठिकाणी आमचा फाउंडर जॉन वेस्ली याला तारणाचा अनुभव आला होता, त्याला ख्रिस्त प्रकट झाला होता, पवित्र आत्मा त्याच्यामध्ये वास करू लागला होता. आणि पवित्र आत्मा ज्यावेळेस त्याला सामर्थ्याने भरून टाकत आहे, त्याच्यानंतर त्याचं जीवन ट्रान्सफॉर्म होतं. आज मी पवित्र आत्म्याला आद्यस्थान देणं गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्त 40व्या दिवशी स्वर्गावर होत असताना तो शिष्यांना म्हणत आहे, मी जातो परंतु तुम्हाला अनाथ सोडत नाही. आज प्रियाला विश्वास ठेवा, पवित्र आत्मा आपल्याबरोबर आहे. बिलीव्ह होली स्पिरिट इज वर्किंग अमंग अस. आणि ज्या त्या पवित्र आत्म्याला मी वाव देणार ना, डेफिनेटली जब मैंने सोचा कि असंभव है तब यीशु ने मुझसे कहा असंभव को संभव करने वाला मैं तेरे साथ हूँ. आज येशू ख्रिस्त तुमच्याबरोबर आहे. त्या येशू ख्रिस्ताला आपण आद्यस्थान देऊया. आणि ज्या कामासाठी ख्रिस्ताने मला या भूतलावर पाठवले ते काम करत त्या देवाचं गौरव आपण करूया. आमेन.